Hello dear student, good morning to all of you. In today's video, we are going to deal with the speeches which are there in the question bank. मित्रांनो, आज आपण पाचही स्पीचेस पाहणार आहोत ज्या क्वेश्चन बँकमध्ये आलेल्या आहे. तुम्ही एकतर लिहून घ्या, समजून घ्या. आता आपण स्पीच हे रायटिंग स्किल यासाठी प्रेफर केलं कारण की विद्यार्थ्यांना त्यावर लिहिता येऊ शकतं आणि विद्यार्थी त्याची लेंथ पण देऊ शकते. स्पीच एक पेज इतकी लेंथ विद्यार्थी देऊ शकतात. एक्सपान्शन ऑफ आयडिया देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे, पण तरी तुम्ही मला असं वाटते की तुम्ही या सेक्शनमध्ये सी सेक्शनमध्ये स्पीच प्रेफर करावं जेणेकरून तुम्ही ते लिहू शकता. ओके, चला तर मग आपण स्पीचला सुरुवात करूया. सी द 7.1 स्पीच दिलेली आहे. मी क्वेश्चन बँकमधून वाचतो आहे. The supervisor of your class is going to retire after 28 years of service in your college. म्हणजे 28 वर्षाची सेवा केल्यानंतर तुमचे सुपरवायझर हे रिटायर होणार आहे. You have been selected to deliver a speech at the farewell function arranged by the college staff and the students. आणि एक फेअरवेल फंक्शन अरेंज झालेलं आहे, तिथे तुम्हाला स्पीच द्यायचं आहे. तुमचं सिलेक्शन झालं आहे स्पीच देण्यासाठी. अँड प्रिपेअर अ स्पीच टू बी डिलिव्हर्ड ॲट दिस ओकेजन इन अबाउट 120 वर्ड्स. आणि 120 शब्दामध्ये जवळपास तुम्हाला स्पीच प्रिपेअर करायचं आहे. ओके, चला पहा सुरुवात कशी असायला हवी. इथे मी शॉर्टकट टॉपिक लिहिलेला आहे. द सुपरवायझर ऑफ युअर क्लास इज गोइंग टू. ओके, सी द आन्सर. Honorable principal, respected supervisor, all respected teachers, and my dear friends. First of all, good morning to one and all. पहा मित्रांनो, अशासारखी सुरुवात तुम्हाला करायची आहे. म्हणजे प्रिन्सिपॉल पण असेल स्पीचमध्ये, सुपरवायझर पण असेल जे आता रिटायर होऊन राहिले आहे, आणि इतर टीचर्स पण असेल. ओके Friends, you are already familiar with the fact that the supervisor of our class, Sri Adau sir, is going to retire today after 28 years of service to this school. इथे मी श्री अडाऊ सर हे नाव घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या मतानुसार दुसरं पण घेऊ शकता. ओके, तर आपल्याला म्हणायचं आहे की आमचे जे सुपरवायझर आहे त्यांनी 28 वर्षाची सेवा या शाळेला दिली. अँड टुडे ही इज गोइंग टू रिटायर. Friends, it is a golden tradition of our school to organize the farewell function and felicitate the teachers or non-teaching who get retire. पहा, तर मित्रांनो, आपल्या शाळेची हे एक गोल्डन ट्रेडिशन आहे, एक फेअरवेल फंक्शन अरेंज करणं आणि फेलिसिएट द टीचर्स ऑर नॉन टीचिंग हू गेट रिटायर. म्हणजे जे रिटायर होतात ते टीचर्स असो किंवा नॉन टीचिंग स्टाफ असो, त्यांना फेलिसिएट केलं जातं, त्यांचा सत्कार केला जातं. टुडे आवर स्कूल फेलिसिएट्स श्री अडाहू सर विथ शॉल अँड श्रीफळ अँड अ गोल्ड रिंग ऑफ 6 ग्रॅम. आज आपली शाळा श्री अडाहू सर यांचं फेलिशिएशन करत आहे आणि शॉल आणि श्रीफळ देऊन प्लस त्यांना एक 6 ग्रॅम गोल्ड रिंग पण देण्यात येत आहे. फ्रेंड्स, all the students of our school know very well the nature of Sri Adau sir. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्री अडाऊ सरांचा स्वभाव कसा आहे. ही इज काइंड बट डिसिप्लिन्ड. ते काइंड आहे बट डिसिप्लिन आहे, शिस्तबद्ध आहे. स्ट्रिक्ट बट हेल्पफुल. दो इज अ स्ट्रिक्ट, ही इज हेल्पफुल, मात्र ते हेल्पफुल आहे. जेनियल बट पंक्च्युअल. जेनियल मनमळाळू बट पंक्च्युअल, मात्र ते त्यांच्या कार्यामध्ये पंक्च्युअल आहे. whenever he took lectures in our class, it was always a new experience for students. आणि जेव्हा जेव्हा त्यांनी आपल्या क्लासवर लेक्चर्स घेतले तेव्हा तो प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अनुभव होता. Friends, our beloved ex-president of India, Dr. APJ Abdul Kalam said. मित्रांनो, आपले एक्स प्रेसिडेंट
प्रेमळ एक्स प्रेसिडेंट अब्दुल कलाम म्हणतात, आय एम नॉट अ हँडसम बट आय वॉन्ट टू गिव्ह माय हँड. आय एम नॉट हँडसम बट आय वॉन्ट टू गिव्ह माय हेल्पिंग हँड टू समवन हू नीड्स इट. हां, एक अब्दुल कलामांचं कोटेशन आपण इथं घेतलेलं आहे. ते असे म्हणतात की मी हँडसम नाही आहे, पण आय वॉन्ट टू गिव्ह माय हेल्पिंग हँड टू समवन हू नीड्स इट. मला त्या व्यक्तीला हेल्पिंग हँड द्यायचा आहे ज्याला त्याची गरज आहे. द अबोव कोटेशन इज सर्टेनली अप्लिकेबल टू अवर बिलाउड श्री अढाऊ सर. आणि हे वरचं जे कोटेशन आहे हे एक्झॅक्टली अढाऊ सरांना अप्लिकेबल होतं. आवर सुपरवायझर टूक इंटरेस्ट इन एव्हरी स्कूल ॲक्टिव्हिटी. श्री अढाऊ सरांनी प्रत्येक स्कूल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला. इट मे बी ॲन्युअल गॅदरिंग ऑर ऑर्गनायझेशन ऑफ एनी सेमिनार ऑर इवन स्पोर्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजे कुठली पण ॲक्टिव्हिटी असो, ते सेमिनार असो, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असो, गॅदरिंग फंक्शन असो, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सरांचा एक महत्त्वाचा रोल असतो. ही ऑलवेज सपोर्टेड अँड मोटिवेटेड एव्हरी स्टुडंट हू वॉन्ट्स हिज गायडन्स. प्रत्येक विद्यार्थ्यांना श्री अढाऊ सरांनी मोटिवेट केलेलं आहे आणि गाईड केलेलं आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांची गायडन्सची गरज आहे. ऑन द बिहाफ ऑफ आवर स्कूल and even individually I give him best wishes. ऑन द बिहाफ ऑफ मीन्सच्या वतीनं, मी माझ्या शाळेच्या वतीनं आणि इंडिव्हिज्युअली पण आय गिव्ह हिम बेस्ट विशेष फॉर हिज रिटायरमेंट. आणि त्यांच्या रिटायरमेंटसाठी मी त्यांना बेस्ट विश करतो आहे. सर, वी विश यू गुड हेल्थ अँड प्रॉस्परस लाईफ अहेड. सर, तुमची हेल्थ चांगली असो आणि तुमचं प्रॉस्परस लाईफ जाईलच. विथ दीज वर्ड्स आय टेक माय लिव्ह. सो अशा प्रकारे तुम्हाला स्पीच लिहायचं आहे. मित्रांनो, बघा आता या स्पीचमध्ये मी जे काही पॉईंट घेतलेले आहे की शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि एक 6 ग्रॅमची एक गोल्ड रिंग कुठल्याही त्या व्यक्तीला, म्हणजे इथं श्री अढाऊ सरांना मिळून राहिलेली आहे, पण जो रिटायर होतो त्या व्यक्तीला मिळून राहिलेली आहे. दिस इज द गोल्डन ट्रेडिशन ऑफ आवर स्कूल. आमच्या शाळेची मित्रांनो ही प्रथा आहे, म्हणून मी हे 2 पॉईंट मांडलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला आमच्या शाळेमध्ये असा सत्कार केला जातो जेव्हा ते व्यक्ती, ते टीचिंग स्टाफ असो की नॉन टीचिंग स्टाफ असो, रिटायर झाल्यानंतर. ओके, चला तर नेक्स्ट स्पीच घेऊया. सी what is the topic of next speech? 7.2. All over the world there is a growing awareness about the problem of climate change. मी हा क्वेश्चन बँकमधून वाचतो आहे. All over the world there is a growing awareness about the problem of climate change. There is a great change so far as nature is concerned. Your college is observing Earth Day on April 22. 22 एप्रिलला तुमचं जे कॉलेज आहे ते अर्थ डे सेलिब्रेट करतात. ड्राफ्ट अ स्पीच इन अबाउट 120 वर्ड्स टू बी डिलिव्हर्ड बिफोर युअर कॉलेज स्टुडंट्स ऑन द नीड टू सपोर्ट द कॉज. पहा, आपल्याला अर्थ डे या विषयाला धरून आपल्याला स्पीच प्रिपेअर करायचं आहे. ओके, सी. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. Honorable Principal, respected teachers, and all my dear friends, today I am going to express my opinion on the topic of Earth Day, which we are celebrating today on April 22 across the world. मित्रांनो, मी या विषयावर माझं मत मांडत आहे. सगळ्यांना आपण एक कर्टसियस वर्ड देऊन गुड मॉर्निंग आपण म्हटलेलं आहे, राईट. We celebrate so many special days such as Republic Day, Independence Day, Mother's Day and so on. मित्रांनो, आपण बरेचसे दिवस सेलिब्रेट्स करतो. ते रिपब्लिक असो, इंडिपेंडन्स असो किंवा मदर्स डे असो. वेल,
Here is one day that deserves not only a commemoration but our total dedication. That is Earth Day 22 एप्रिल. पहा वेल मित्रांनो, तसाच एक दिवस आहे जो नॉट ओनली दॅट डेझर्व्स नॉट ओनली अ कमेमोरेशन बट अवर टोटल डेडिकेशन. म्हणजे फक्त आपल्याला तो सेलिब्रेटच करायचा नाही आहे, तर एक टोटल डेडिकेशन आपलं त्या दिवसाला हवं आहे, आणि तो म्हणजे 22 एप्रिल. वी मस्ट लिव्ह आवर लिव्स लाईक एव्हरी डे इज अर्थ डे. आपल्याला असं जीवन जगायचं आहे की प्रत्येक दिवशी हा अर्थ डे असेल. फक्त 22च तारखेला सेलिब्रेट करू असं नाही. बट वी ऑल बिलीव्ह दॅट इट वुड बी फंटॅस्टिक टू रिमाइंड आवर रिलेटिव्स, फ्रेंड्स, टीचर्स, elders on this day that protecting Mother Earth can end up making us both happy and safe. सी मित्रांनो, आपल्याला या दिवशी आपल्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला किंवा टीचर्सला किंवा एल्डर्सला आपल्याला रिमाइंड करून द्यायचं आहे की आपण आपल्याला मदर अर्थ प्रोटेक्ट करायचं आहे, अँड वी विल रिमेन बोथ हॅपी अँड सेफ देन आफ्टर. You know, friends, why there is a need to celebrate this day? Because we ourselves are responsible for the disturbance of nature cycle. का आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे? अँड वी ourselves आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. त्यासाठी आपणच जबाबदार आहोत. फॉर द डिस्टर्बन्स ऑफ नेचर सायकल. आणि हे नेचर सायकल पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे, ते सुरळीत आणण्यासाठी आपल्याला अर्थ डे सेलिब्रेट करायचा आहे. नुसता सेलिब्रेटच करायचं नाही आहे, तर वी हॅव टू ॲक्च्युली गो ऑन झिरो ग्राउंड टू वर्क. नाव इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वी ह्युमन बिईंग टू बिहेव अर्थ फ्रेंडली. ही आपली जबाबदारी आहे. अर्थ फ्रेंडली आपल्याला बघायचं आहे. We have to grow awareness about the problems of climate change among the masses and classes. लोकांमध्ये मासेस मीन्स कॉमन पीपल, क्लासेस मीन्स अप्पर क्लास पीपल. म्हणजे ते श्रीमंत असो की गरीब असो, या लोकांमध्ये आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे. राईट फ्रेंड्स, दिस अर्थ इज व्हेरी ब्युटिफुल अँड वी कॅन मेक इट मोर ब्युटिफुल बाय आवर हार्डवर्क, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन अँड स्ट्रॉंग विल. मित्रांनो, हे अर्थ खूप सुंदर आहे, मात्र आपण त्याला आणखी सुंदर बनवू शकतो बाय हार्डवर्क, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन अँड स्ट्रॉंग विल. या सगळ्या गोष्टींना आपण अर्थला आणखी सुंदर बनवू शकतो. बाय सेलिब्रेटिंग अर्थ डे only in school and colleges is not sufficient, but right justice will be given to the Earth Day when we actually works for it. फक्त शाळा कॉलेजेसमध्ये अर्थ डे सेलिब्रेट करणं इतकंच सफिशियंट नाही आहे, तर ॲक्च्युली म्हणजे अर्थ डेला राईट जस्टिस तेव्हाच दिला जाईल जेव्हा आपण ॲक्च्युली त्यासाठी काम करू. देर आर फ्यू सजेशन फॉर अस. काही सजेशन आहे सगळ्यांसाठी. लाईक कट कन्झ्युम्शन, कट एनर्जी, कट वेस्ट, कट आउट द प्लॅस्टिक एक्सेट्रा. म्हणजे ह्या सगळ्यांचा आपल्याला कमी वापर करायचा आहे. इन शॉर्ट, वी ऑल मस्ट प्रोटेक्ट अर्थ बाय यूजिंग अवर आयडियाज. हिअर आय एक्सप्रेस माय थँक टू ऑल ऑफ यू दॅट स्कूल हॅज गिवन मी अ चान्स टू टॉक ऑन सच इम्पॉर्टंट डे. मी सगळ्यांना थँक्स म्हणतो. मला शाळेनं एक संधी दिली या विषयावर बोलण्याची. विथ दिस वर्ड्स आय टेक माय लिव्ह. थँक्यू. पहा, मी थोडंसं फास्ट घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो. खाली पण एक वर्ड शिल्लक राहिली. थँक्यू फॉर लिसनिंग मी केअरफुली, अँड थँक्स इवन गोज टू द पीपल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली रिलेटेड टू स्कूल. थँक्यू. ओके, चला 7.3.
7.3चं स्पीच मी वाचतो आहे विद्यार्थी मित्रांनो. युअर कॉलेज NCC युनिट हॅज अंडरटेकन अ क्लिनलीनेस ड्राईव्ह इन युअर स्कूल. एक क्लिनलीनेस ड्राईव्ह तुमच्या शाळेचं जे NCC युनिट आहे त्या युनिटद्वारे क्लिनलीनेस ड्राईव्ह एक कॅम्पेन घेण्यात आलेली आहे. प्रिपेअर अ स्पीच दॅट यू वूड गिव्ह ॲज ॲन NCC कॅप्टन. आणि बिईंग अ कॅप्टन म्हणून तुम्हाला ते स्पीच द्यायचं आहे. यू कॅन यूज द फॉलोइंग पॉईंट. इथं पॉईंट्स पण सप्लाय केलेले आहे. मी एक 10 सेकंदामध्ये पॉईंट वाचतो आहे. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. Need or importance of cleanliness, effect of unhygienic conditions, diseases, pollution, etc. And last one, suggestion and concluding the speech. असे 4 पॉईंट्स इथं आलेले आहे. बघा आपण ते सगळे स्पीचमध्ये घेतले. सी ऑनरेबल सरपंच ऑफ द व्हिलेज. आता मित्रांनो पहा, सरपंच शब्द याच्यासाठी आपण इथं घेतला आहे की हे स्पीच जे होऊन राहिलेलं आहे हे एक व्हिलेजसाठी होऊन राहिलेलं आहे. प्रिपेअर अ स्पीच दॅट यू वूड गिव्ह ॲज NCC कॅप्टन, राईट. क्लिनलीनेस ड्राईव्ह इन युअर टाऊन. आणि म्हणून तिथं आपलं स्पीच होणार आहे. आणि म्हणून आपण यामध्ये ऑनरेबल सरपंच ऑफ द व्हिलेज हे घेतलेलं आहे. Respected teachers and all my friends in NCC unit. Okay. Friends, being the captain of NCC unit, I would like to share my opinion on cleanliness drive that has undertaken by our college NCC unit. सी तर एक कॅप्टन म्हणून मी माझं मत या विषयावर मांडतो आहे. ऑन अ क्लिनलीनेस ड्राईव्ह दॅट हॅज अंडरटेकन बाय अवर स्कूल NCC युनिट. NCC युनिट जे आपल्या कॉलेजचं आहे त्या युनिटद्वारे एक क्लिनलीनेस ड्राईव्ह, स्वच्छतेचा एक कार्यक्रम किंवा कॅम्पेन चालवलेली आहे, त्यावर मी माझं मत मांडतो आहे. फ्रेंड्स, वी मस्ट कीप अवर व्हिलेज क्लीन बिकॉज क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. पहा, आपण आपलं गाव स्वच्छ ठेवायला हवं, कारण की क्लिनलीनेस म्हणजेच काय, नेक्स्ट टू गॉडलीनेस आहे. फ्रेंड्स, देर इज अ ग्रेट नीड ऑफ क्लिनलीनेस इन अवर व्हिलेज अँड अदर व्हिलेजेस ॲज वेल. आपल्या गावात आणि इतर गावांमध्ये देखील क्लिनलीनेसची एक खूप गरज आहे. इफ हायजेनिक कंडिशन रिमेन्स गुड, पीपल ऑफ द व्हिलेज विल रिमेन हेल्दी. जर गावाची कंडिशन जर गुड हायजेनिक कंडिशन गावामध्ये असेल तर लोकांची हेल्थ चांगली असेल, फिट अँड फाईन. दॅट्स वाय देर इज अ ग्रेट इम्पॉर्टन्स ऑफ क्लिनलीनेस. आणि म्हणूनच क्लिनलीनेसचं एक महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. द अनहायजेनिक ॲटमॉस्फिअर स्प्रेड डिसीजेस अँड राईज ऑफ पोल्युशन एक्सेट्रा. आणि जर ॲटमॉस्फिअर जे अनहायजेनिक असेल, हायजेनिक नसेल, तर रोगांचं प्रमाण देखील वाढतं आणि पोल्युशन देखील राईज होते. आर ग्रेट सेंट संत गाडगेबाबा इन दोज डे यूज टू मेक द व्हिलेजेस क्लीन बाय स्वीपिंग लिटररी. म्हणजे आपले जे महान संत होते संत गाडगेबाबा यांनी त्या दिवसामध्ये व्हिलेजेसला क्लीन केलं, म्हणजे झाडून काढले. बाय स्वीपिंग लिटरली म्हणजे प्रत्यक्ष, म्हणजे झाडून काढलं, स्वच्छ केले ते गावं त्या काळामध्ये. दॅट वॉज द रिअल क्लिनलीनेस ड्राईव्ह प्रपोज बाय अँड इम्प्लिमेंटेड बाय अ सिंगल मॅन. आणि ते खरं क्लिनलीनेस ड्राईव्ह होतं मित्रांनो, जे एकाच माणसानं प्रपोज केलं आणि एकाच माणसाने इम्प्लिमेंट केलं. इम्प्लिमेंट मी अंमलबजावणी. आय हॅव फ्यू सजेशन टू टेल टू ऑल ऑफ यू. माझ्याकडे काही सजेशन्स आहेत ते मी सांगतो आहे. फर्स्ट, वी शूड पुट गार्बेज इन द गार्बेज बॉक्स ओनली. आपण कचरा हा कचरा पेटीतच टाकायला हवा. नोबडी शूड स्पीट ऑन द रोड अँड वॉल्स एक्सेट्रा. कोणीही रस्त्यावर थुंकू नये आणि रस्त्यावर किंवा भिंतीवर थुंकू नये. प्लांट मोर दॅन वन ट्री बिफोर आवर हाऊसेस.
एकापेक्षा जास्त झाडं आपण लावायला हवी. ड्रेनेजेस मस्ट बी केप्ट क्लीन बाय ग्रामपंचायत इटसेल्फ. ड्रेनेजेस मस्ट बी केप्ट क्लीन, ज्या नाल्या वगैरे असतात त्या ग्रामपंचायतने स्वतः क्लीन करायला हव्या. अँड ओव्हरऑल all the people must follow rules and regulation proposed by ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायतने लावून दिलेले रूल्स आणि रेग्युलेशन गावातल्या प्रत्येक व्यक्तीने फॉलो करायला हवे. फ्रेंड्स, आय होप द क्लीनलीनेस ड्राईव्ह अंडरटेकन बाय आवर कॉलेज NCC युनिट विल सर्टेनली सक्सेसफुल. मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की जे NCC द्वारे जे एक क्लीनलीनेस ड्राईव्ह मोहीम जे आपण चालवलेली आहे ते नक्कीच सक्सेसफुल होईल. विथ दीज वर्ड्स आय टेक माय लीव. इतके शब्द बोलून मी थांबतो आहे. ओके, असं इथं आपण म्हटलं आहे. थँक्यू. नेक्स्ट पेज आहे 7.4. व्हॉट इज द टॉपिक? Imagine my idea of India as a developed country on the Republic Day celebration. एक मिनिट मी क्वेश्चन वाचतो आहे क्वेश्चन बँकमधून. Imagine that as a part of the Republic Day celebration, your college has organized an elocution competition. ही इलोक्युशन कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, ही भाषण स्पर्धा आहे आणि ते घेण्यात आलेले आहे रिपब्लिक डे सेलिब्रेशनच्या दिवशी. प्रिपेअर अ स्पीच इन अबाउट 120 वर्ड्स ऑन माय आयडिया ऑफ इंडिया ॲज अ डेव्हलप कंट्री. आणि हा टॉपिक आहे, हा दिलेला टॉपिक आहे माय आयडिया ऑफ इंडिया ॲज अ डेव्हलप कंट्री. ओके, हा टॉपिक आहे. बघा, तर आपल्याला स्पीच करायचा आहे. आता एक शब्द इथं राहिलेला आहे टाकाचा, तो मी तुम्हाला टाकून देतो आहे. कुठला? ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड प्रिन्सिपॉल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स. हे आपण सगळं लिहिलेलं आहे. फक्त इथं एक कॉम्पिटिशन असल्यामुळं एक रिस्पेक्टेड जजेस पण तुम्ही टाकाल. एक लक्षात घ्या, एक कॉम्पिटिशन आहे इथं. ऑनरेबल चीफ गेस्ट नंतर ऑनरेबल जजेस पण तुम्ही इथं लिहायला हवं. ओके, कारण की आपलं स्पीच कोणीतरी जज करते म्हणून तिथं जज असतात. सो ऑनरेबल चीफ गेस्ट, respected judges, respected principal, respected teachers and all my dear friends. First of all, good morning to all of you. Okay, friends, before few minutes our beloved chief guest hosted the flag. काही मिनटं अगोदर प्रमुख पाहुण्यांनी झेंडावंदन केलेलं आहे, फ्लॅग होस्ट केलेला आहे. रिपब्लिक डेच्या दिवशी आहे. अँड वी आर सेलिब्रेटिंग 78th रिपब्लिक डे. आवर स्कूल हॅज ऑर्गनाइज्ड अन इलोक्युशन कॉम्पिटिशन अँड द सब्जेक्ट इज माय आयडिया ऑफ इंडिया ॲज अ डेव्हलप कंट्री. पहा, तर मित्रांनो, जे चीफ गेस्टने लगेचच फ्लॅग होस्ट केलेला आहे आणि आपण 70वा रिपब्लिक डे सेलिब्रेट करत आहोत. आणि आपल्या शाळेने एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, दॅट इज इलोक्युशन कॉम्पिटिशन. आणि आजचा टॉपिक आहे माय आयडियाज ऑफ इंडिया ॲज अ डेव्हलप कंट्री. आणि मला इंडियाबद्दल, डेव्हलप कंट्रीबद्दल काय वाटते. इथं डेव्हलप्ड कंट्री घेतलेला आहे, म्हणजे विकसित देश. पहा, तर आपण खाली बोलणारच आहोत त्यावर. फर्स्ट ऑफ ऑल, वी मस्ट नो द क्रायटेरिया ऑफ अ डेव्हलप्ड कंट्री. पहिल्यांदा आपल्याला डेव्हलप कंट्रीचा क्रायटेरिया माहीत पाहिजे. विकसित देशाचा क्रायटेरिया आपल्याला माहीत हवा. ऑफकोर्स आवर नेशन इज अ डेव्हलपिंग कंट्री अँड इट इज अ रॅपिडली डेव्हलपिंग कंट्री बट नॉट अ डेव्हलप कंट्री. पहा, इथं मांडलेलं आहे आपण की ऑफकोर्स आपला देश हा डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे. रादर इट इज रॅपिडली डेव्हलपिंग कंट्री, म्हणजे फास्ट प्रगती करणारा देश आहे. बट नॉट अ डेव्हलप कंट्री, मात्र हा विकसित देश नाही आहे ॲज कम्पेअर्ड विथ अदर युरोपियन नेशन्स.
But I must speak on the topic my idea of India as a developed country. पण मला या टॉपिकवर बोलायचं आहे की माय आयडिया डेव्हलप कंट्री म्हणजे विकसित देशाबद्दल, म्हणजे भारत विकसित देशाबद्दल माझे आयडियाज मला मांडायचे आहे. हा माझा टॉपिक आहे. सी फ्रेंड्स, फर्स्ट अँड फॉरमोस्ट द पॉईंट स्ट्रक टू माय माइंड इज क्वालिटी एज्युकेशन शुड बी गिवन इन इंडिया. पहिला मुद्दा माझ्या माइंडला स्ट्रक होऊन राहिला आहे तो म्हणजे क्वालिटी एज्युकेशन शुड बी गिवन इन इंडिया. राईट, क्वालिटी एज्युकेशन भारतात द्यायला हवं. इफ इट इज गिवन, ॲटोमॅटिकली अदर सेक्टर्स विल प्रोड्यूस क्वालिटी स्टफ. जर क्वालिटी एज्युकेशन भारतामध्ये देण्यात येत असेल तर ॲटोमॅटिकली इतर जे सेक्टर्स आहे ते देखील क्वालिटी स्टफ्स, क्वालिटी मटेरियल प्रोड्यूस करेल. म्हणजे आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाईल आणि ते देखील त्या त्या क्षेत्रामध्ये क्वालिटी प्रोड्यूस करेल. फ्रेंड्स, करप्शन इज द बिग ब्लॉट. ब्लॉट मीन्स धब्बा. करप्शन हा एक मोठा धब्बा आहे, ब्लॅक स्पॉट आहे इन द सॅक्रेड कल्चर ऑफ इंडिया. म्हणजे भारताच्या पवित्र संस्कृतीवर करप्शन हा एक बिग ब्लॉट आहे, एक धब्बा आहे. इट शूड बी रूटेड आउट इन्स्टंटली. आणि ते रूट आउट करायला हवं, इरॅडिकेट करायला हवं, म्हणजेच मुळापासून ते काढून टाकायला हवा करप्शन. नो नेशन कॅन बी डेव्हलप्ड इफ देर आर माल प्रॅक्टिसेस. जर माल प्रॅक्टिसेस एखाद्या देशामध्ये जर होत असेल, चुकीचे कार्य होत असेल, चुकीच्या घटना होत असेल, करप्शन, टेररिझम एक्सेट्रा, तर तो देश कधीही डेव्हलप होणार नाही, होऊ शकत नाही. माय आयडिया ऑफ अ डेव्हलप्ड इंडिया इज अमेझिंग. सी हिअर आय एम टॉकिंग अबाउट द आयडिया ऑफ इंडिया. देअर शुड बी क्वालिटी एज्युकेशन, नॉट अ सिंगल बेगर शुड बी देअर. माझ्या आयडियाज मी इथं मांडतो आहे असे हा स्पीच देणारा व्यक्ती बोलत आहे आणि तो म्हणतो आहे क्वालिटी एज्युकेशन असायला पाहिजे. नॉट अ सिंगल बेगर शुड बी देअर, एकही बेगर असायला नको. गुड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज हवी. डेट फ्री फार्मर्स एक्सेट्रा, म्हणजे कर्जमुक्त शेतकरी हवे. एव्हरीथिंग इन इंडिया मस्ट बी प्रेसवर्दी अँड ऑफ हॅविंग क्वालिटी. प्रत्येक गोष्ट भारतामध्ये हे प्रेसवर्दी असायला हवी, प्रशंसेची असायला हवी. अँड ऑफ हॅविंग ग्रेट क्वालिटी, आणि चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी आपल्या भारतामध्ये मिळायला हव्या. द होल एज्युकेशन सिस्टम नीड्स टू बी अल्टर्ड. म्हणजे पूर्ण एज्युकेशन सिस्टम हे अल्टर करण्याच्या मार्गात आहे, म्हणजे अल्टर व्हायला हवी, चेंज व्हायला हवी. अँड एव्हरी स्टुडंट शुड गेट वर्क्स अकॉर्डिंग टू हिज ऑर हर एज्युकेशन. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या किंवा तिच्या एज्युकेशननुसार त्यांना काम मिळायला हवं. राईट. इन दिस वे माय आयडियाज दॅट आय हॅव एनलिस्टेड इन माय टॉक. अशा प्रकारे माझ्या आयडियाज मी माझ्या टॉकमध्ये, माझ्या स्पीचमध्ये बोललेलो आहे, एनलिस्ट केलेलं आहे. विथ दिस वर्ड्स आय टेक माय लिव्ह. थँक्यू फॉर लिसनिंग मी केअरफुली. थँक्यू असं तुम्हाला शेवटी मेन्शन करायचंच आहे. ओके, प्रत्येक स्पीचमध्ये ते लिहिलेलं आहे. त्यानंतरचं स्पीच नॉवेलवर क्वेश्चन आहे मित्रांनो, हे ब्रेथवेट. ओके, जर तुम्हाला नॉवेलवर देखील क्वेश्चन पाहिजे असेल तर तसे तुम्ही मेसेज करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉवेलवर पूर्ण क्वेश्चन सांगतो आहे जे माझ्याकडे लिहिलेले आहे. जवळपास 20-21 क्वेश्चन ते पण झालेले आहे. ओके, तर मला असं वाटते विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही स्पीच हा भाग प्रेफर याच्यासाठी करा जेणेकरून तुम्हाला त्यावर लिहिता येऊ शकते. जरी अभ्यास झाला नसेल तरी तुम्हाला वेळेवर सेंटेन्सेस लिहिता येऊ शकते ऑन द गिवन टॉपिक. राईट. ओके, सो थँक्यू. जे विद्यार्थी चॅनलला नव्यानं आले असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. थँक्यू.